नमस्ते मित्रांनो, आपलं नियोजन चाललेलं घरचे सगळे घेऊन जायचं अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला. सगळी तयारी केली, ओके मध्ये पोहोचलो फलटणात. फलटण मध्ये गेले आपली भेट झाली ओंकार महाराजांसोबत. ते आलत बंटीला दिला सोडा गणेश दाजीन बरं फलटण मध्ये. बऱ्याच दिवसातून दाजींची आमची भेट झाल्यामुळे त्यांना बोलत उभं राहिलो. तेवढ्यात पप्पा गटले इकडे चहावर. त्यांचा चहा घेऊन झाल्यानंतर दाजी गेला हलून. तिथंच भेटलं आपल्याला मलवडी गावचं प्रगतशील शेतकरी नानासाहेब बरोबर. त्यांना सांगितलं निघाले देवाला म्हणून. बंटीला बसवलं, गाडी चालवायला निघालो आम्ही. सकाळी तिथल्या भक्त निवासात आंघोळीची ही ओके सोय झाली आणि निघालो आम्ही स्वामींच्या दर्शनाला. मित्रांनो, आज आपण आलोय अक्कलकोट मध्ये. आता आपलं गाडी वगैरे पार्क करून झाली आणि आपण निघालोय आता स्वामींच्या दर्शनाला. चला तर भेटूया मंदिरात. मंदिर परिसरात गेले आपल्याला भेटले बाबांना म्हणलं लावा सगळ्यांना गंध. आता सगळ्यांना लावत आपला पण नंबर आला आणि घेतला गंध लावून आपण निघालो पुढच्या नियोजनाला. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ म्हणून केली मंदिराच्या एंट्री आणि पोचलो वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिराच्या बाहेर. मंदिराच्या बाहेर दर्शनासाठी मोठी रांग लागलेली. आम्ही पण सगळे गटलो रांगेत दर्शनासाठी. बराच वेळ वाट बघून झालं स्वामींचं दर्शन आणि पप्पांनी वाहिलं देवाला पूजेचं सहित. बाहेर येऊन बघतोय तर दीदी इथं बांधत होते धागा. विचारलं का बांधते तर ती म्हणली इथं धागा बांधल्यावर इच्छा पूर्ण होते. तिथनं स्वामींची आरती करून बाहेर आलो. बाहेर जाताना पंचमुखी रुद्राक्षांनी बनवलेली स्वामींची फोटो फ्रेम दिसली आणि तिथं फोटो काढलं सगळ्यांनी. बाहेर जाऊन केलं चहाचं. चहा घेत नजर गेली रंगीबेरंगी पेढ्याच्या प्रसादाच्या डब्या. पेढ्याचा प्रसाद खरेदी केला आणि गेलो स्वामींची उभी असलेली मूर्ती बघायला. तिथं दर्शन घेतलं, फोटो काढलं आणि गेलो तुळजापूरला गेल्यानंतर बाहेर पूजेचं साहित्य घेतलं आणि पोचलो आई साहेबांच्या दरबारात. तिथनं बाळाला घेतलं आणि वाट धरली मंदिराकडे जायची. मंदिर परिसरात गेले तिथून लावला चिंतामणीचा शोध. तिथं तिने काय इच्छा असेल तिची ती बोलली. आम्ही गेलो मुखदर्शनाच्या मार्गाने मंदिरात. बराच वेळ लाईने थांबल्यावर आला दर्शनाचा योग. तुळजापूर मध्ये पण दर्शनाचं कट्ट नियोजन झालं. आम्ही तिथनं निघालो. आता पंढरपूरला जायचं होतं आपल्याला दर्शनाला. जाताच मोहोळ मध्ये नाश्त्याला गाडी उभा केली हॉटेल वृंदावनला आणि सगळ्यांनी मागवलं आपापल्या आवडीचा नाश्ता आणि केली तुमचा झोपी. सगळ्यांचा नाश्ता क्वालिटी झाल्यानंतर पप्पांना हॉटेलवाल्याने विचारलं, काय वाटलं? एक नंबर क्वालिटी वाटली. हा, पेपर डोसा एक नंबरचा पेपर डोसा. पुरी भाजी बी एक नंबर, मिसळ पाव बी एक नंबर. नाही, खिचडी एक नंबर, खिचडी सुद्धा एक नंबर. एवढा क्वालिटी फीडबॅक दिल्यानंतर हॉटेलवाला पण खुश झालं. खरंच सगळा नाश्ता क्वालिटी होता. पंढरपूर सोलापूर हायवेलाच ही मोहोळ मध्ये हॉटेल आहे, हॉटेल वृंदावन म्हणून. तिथनं घेतलं एक स्टिंग आणि केलं नियोजन पुढच्या प्रवासाचं आणि आलो डायरेक्ट पंढरपुरात. मंदिरात जाता पेढ्याच्या प्रसादानं तोंडगोड केलं आणि गेलो मंदिरात. दर्शन वगैरे सगळं टकाटक करून आलो. लावलं चहाचं नियोजन. चहा वगैरे झाला ओके. आमचं सगळं देवदर्शन व्यवस्थित पार पडलं आणि दीदी गेली मुंबईला. आमचं अक्कलकोट तुळजापूर पंढरपूर देवदर्शनाचं नियोजन तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये.